त्यांनी मुलीला बोलवलंय. स्वरा दत्तात्रय क्षीरसागर, दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलगी स्वरा दत्तात्रय क्षीरसागर. आणि दोघी या, डॉली पण येऊ दे. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. श्रावणी दत्तात्रय क्षीरसागर आणि स्वरा दत्तात्रय क्षीरसागर या दोघींनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आम्हाला प्राप्त झालं आहे. दोघींनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे जयप्रकाश आयरे यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. ते जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. जयप्रकाश आयरे. ऑल सेट पंच. ओके यस. चला या ठिकाणी फर्स्ट एलिमेंटरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रिया फायटर संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय सीमारेषेवरती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, ज्या ठिकाणी धावा वाचवलेले आहेत. आंबामाटा टायगर संघाकडनं बंटी आणि त्याचबरोबर साहिल ही जोडगोळी मैदानावरती दाखल झालेली आहे, जिथे एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. त्याचबरोबर खातं ओपन केलेलं आहे स्वतःचं आणि त्याचबरोबर टीमचं देखील. त्याचबरोबर षटकातला पुढचा चेंडू यास यास इथे मोठा धक्का अंबामाता टायगर संघाला बसतोय. अंबामाता टायगर संघाच्या दृष्टीने ही विकेट देखील फार महत्वाची होती. या ठिकाणी स्वरा क्षीरसागर आणि श्रावणी क्षीरसागर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. शांतीनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते या दोघींचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक धाव. यस. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. फलंदाजाने चेंडू बघितला, रीड केला, सोडून दिला, कारण त्याला माहिती होतं या ठिकाणी एक्स्ट्रा धाव भेटेल. मागच्या मॅचचा हिरो संकेत आलाय अंबामाता टायगर संघासाठी. त्याने खऱ्या अर्थानं संकटमोचक ही भूमिका पार पाडली. याही वेळेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. जो संघ जिंकेल तो सेकंड क्वालिफायरच्या सामन्यामध्ये AM सुपर टायटन संघाबरोबर खेळताना पाहायला मिळणार आहे. तर जो संघ अर्थात पराजित होईल तो चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ ठरू शकेल. या स्पर्धेतला 5 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. अतिशय सुरेख असा परफॉर्मन्स याच फर्स्ट एलिमेंटर सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटतो. गोलंदाजी मार्कवरती सुधीर आयरे, रिया फायटर संघाचा हा देखील चमचमता सितारा आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. चौकाराचा बादशाह या अवॉर्डकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त चौकार मारलेत हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये सुधीर आयरे ज्यांनी कमाल केली होती, चौकार मारले होते. नारायण आयरे त्यांनी देखील चौकार मारला होता. असे बरेच खेळाडू आहेत की त्या चौकाराचा बादशाह या पुरस्काराच्या रेसमध्ये आहेत. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू संभवता डिक्लेअर झोन मध्ये जातोय का पाहूया. एकच धाव कदाचित मिळते का. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये. एक धाव अर्थात या ठिकाणी खर्च झाली तरी काही हरकत नाही, परंतु चौकार जाता कामा नये, टुडी मिळता कामा नये हा इरादा असू शकेल रिया फायटर्स या संघाचा. पुन्हा एकदा षटकाचा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते सुधीर आयरे. याही बॉलवरती टॅप केला, बॉल चाललाय तो अर्थातच प्रेक्षकांमध्ये. चेंडूवरती एक धाव पुन्हा एकदा मिळते. ही जोडगोळी फार महत्वाची आहे. संकेत आहे आणि शुभम आहे. शुभम बद्दल मी अनेक वेळा सांगितले. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती दापोली चॅम्पियन ट्रॉफी असेल, त्याचबरोबर दापोली प्रीमियर लीग या पावसाळीच्या स्पर्धा झालेल्या होत्या. दोन्ही स्पर्धांमध्ये या खेळाडूने दमदार कामगिरी पार पाडलेली होती. दापोलीकरांचं लक्ष वेधलं होतं स्वतःकडे आणि तोच खेळाडू या फर्स्ट एलिमेंटर सामन्याच्या दरम्यान देखील तेवढीच बहारदार खेळी आपल्या समोर सादर करतो. बॅक टू बॅक पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकावरती 10वा, डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेले आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा आई चेंडू सुरेख टाकला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आहे. अपील नाही झालेलं आहे. षटक संपलेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. तुम्ही पाहताय स्कोर बरोबरती 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून पुढच्या 12 चेंडूमध्ये किमान 12 ते 13 धावा बनवायचे आहेत. किमान 25-26 धावांचं आव्हान सेट करायचे तर रिया फायटर संघासमोर 11 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13-14 धावा बनवायच्या, 25-26 धावांचं आव्हान सेट करायचं हा प्रयत्न होऊ शकेल. हा बॉल चांगला टाकलाय. टप्पा पडला तर थोडासा खाली राहणारा चेंडू. बंटी पूर्णपणे बीट झाले. चेंडू रीड करता आलेला नाहीये आणि चेंडू थेट जातो यष्टीरक्षक संघमालक रुपेश रसाळ यांच्या हातामध्ये.
बाहुबली म्हणून देखील परिचित आहेत रुपेश रसाळ. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न झाला. हाही चेंडू सुरेख आहे, धाव मात्र भेटत नाही. सातत्यानं बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत अंबामाता टायगर संघावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न रिया फायटरचा. यावेळेला कोणती चूक केलेली नाहीये बंटीने. टॅप केलाय बॉल समोरच्या दिशेने. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. वारंवार टॅप करायचा, एकेरी धाव प्राप्त करायची, हा बंटीचा प्रयत्न जरूर राहिला. मोठा फटका खेळला तो अपयशी ठरतोय, परंतु प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव घेत धावफलक हालता ठेवायचा हा मानस मिस्टर बंटी यांचा आपल्या समोर पाहायला भेटतोय. शानदार स्ट्रोक आहे, शानदार स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अंबामाता टायगर संघासाठी एक चौकार येणं फार गरजेचं होतं आणि तो चौकार आलाय वाटतं कदाचित. तिथे धाव संख्या 17 पर्यंत पोहोचते. या चौकाराच्या नो बॉल आहे. हा चेंडू जर बॅटच्या स्लॉट मध्ये आला असता तर कदाचित इथे एकेरी दुहेरी धाव येऊ शकली असती. 18 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. एक धाव जरूर कंप्लीट केली जाऊ शकेल. आणि त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा प्रत्येक षटकामागे जर आपण विचार केला तर 6.33 ची सरासरी आपण पाहतोय. 19 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. अंबामाता टायगर्स रिया फायटर्स या दोन्ही संघाचा स्वतंत्र चाहता वर्ग आपल्याला पाहायला भेटतोय. ज्यावेळेला रिया फायटर संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेला पुन्हा एकदा पिपाटण्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु ह्यावेळेला सद्यस्थितीमध्ये त्यांचा चाहता वर्ग थोडासा खामोश आहे. आई बॉल चांगला टाकलाय. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाहीये. बंटीला स्ट्राईक वरती आणण्यापेक्षा संकेतकडे क्षमता आहे. मागच्या मॅचचा तो मॅच विनर खेळाडू आहे. मोठे फटके तो देखील खेळू शकतो. अर्थात त्याला प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा नारायण आर्य यांच्या दिशेने खेळलाय. इथे डायरेक्ट हिट अचूक थ्रो. बंटी बॅक टू द पॅव्हेलियन होऊ शकतो. हा मोठा धक्का बसतोय अंबामाता टायगर संघाला. पिपॅटण्या सुरू झालेल्या आहेत. इथे रिया फायटर संघाच्या प्रांगणामध्ये स्वतः रिया ती पिपेटने वाजवते. तिचं नाव रुपेश रसाळ यांच्यासाठी लकी चार्म ठरलंय. धावसंख्या 19. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तेवढ्या धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर 2 बॉल बॅक टू बॅक जे डॉट आलेत, निर्धाव आलेत, ते कुठे ना कुठेतरी दबाव निर्माण करू शकतात. इथे आपण बघितलं होतं की बंटीला स्ट्राईक वरती आणण्याच्या प्रयत्नामध्ये इथे सातत्याने 2 चेंडू डॉट गेले होते. परंतु हा चेंडू चांगला आहे अंबामाता टायगर संघाच्या दृष्टीने, कारण एक्स्ट्रा धाव देऊन जातोय. श्वेतला गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. यावेळेला फुलटॉस बॉल टाकला. इथे धावचीची संधी होऊ शकेल. पंचांकडे अपील केलंय, परंतु इथे पंचांनी अपील संभवता फेटाळलेलं आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता, चेंडू स्टंप वरती आदळला असता तर कदाचित हा खेळाडू धावचीत होऊ शकला असता. संकेत पुन्हा एकदा स्ट्राईक मार्क वरती आहे. मागच्या मॅचचा तो हिरो ठरलेला होता, ज्या ठिकाणी अतिशय जबरदस्त बॅटिंग त्यांनी करत आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिलेला होता. सिंगलच्या मदतीने 22 धावा आतापर्यंत 4 चेंडू या षटकातले संपलेत. किंवा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट श्वेत मारा करतोय. यावेळेला बॅकफूट वरती जात पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला धावचीची संधी होऊ शकली असती, परंतु नशिबाची साथ संकेतच्या सोबत आहे. 23 धावा शेवटचा चेंडू बाकी. या बॉलवरती जर एकेरी धाव आली तर कदाचित 24 पर्यंत धावसंख्या हे जाऊ शकेल. अर्थात मी मगाशी देखील म्हटलं होतं की किमान 25-26च्या आसपास धावा बनवायच्या एक सन्मानजनक टार्गेट सेट करायचं हा प्रयत्न अंबामाता टायगरचा असणार आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. रुपेश रसाळ आपल्याला पाहायला मिळतात. बॉल अडवतायत. धाव कंप्लीट केले का पाहूया. पंच काय डिसिजन घेत आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या पंचांकडे कदाचित रेफर केला जाईल याचं ऍब्सोल्युटली. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. 24 धावा तर झालेल्या आहेत. आता 25 धावा होतील का हा एवढाच एक प्रश्न बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती तडाखेबंद फटका आपल्याला पाहायला मिळाला. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच प्रशांत भारदे या ठिकाणी स्वतः पाहणी करतील. विविध अँगलने बघतील ते की ज्यावेळेला चेंडू स्टंप वरती लागलेला होता त्यावेळेला खेळाडू पोचलाय का. यस, नाबाद आहे. खेळाडू पोचला इथे क्रीज मध्ये, म्हणजे 2 धावा मिळतील. 25 धावा झालेल्या, 26 धावांची आवश्यकता आहे. सर ती लाईन मार तिकडे. विनू 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 हे विनू 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 तिथे लाईन मार. विकास
रंग आहे का पांढरा पांढरा कलर आहे का बघ डबा आहे का पांढरा कलर ग्लास मध्ये बनवलं आहे का मुरलीधर यदमळ हा आहे का रे हजारचा साईलचा घेऊन चला लाईन मारून गेलं पाहिजे हा तूच मारतोय तो तिथलं तो मारेल मारेल बरोबर मारेल गंगाधर गंगाधर तीच लाईन मार ही जुना बॉल चला घेऊया फास्ट घेऊया पहिल्या षटकामध्ये आंबामाटा टायगर संघाकडून नेहमीप्रमाणे बंटी यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय समोर सुधीर आयरे सारखा एक स्टार खेळाडू आहे श्रीराम मंदिराच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळाला जिथे सिंगल धाववाले खातं खोललेलं आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्यानं पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल धाव वसूल करत आपल्या टीमची धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय 25 धावा बनवल्या होत्या प्रथमतः फलंदाजी करत असताना अंबामाता टायगर संघाने यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो सुधीर आयरे यांचा परंतु वेगाने येणारा चेंडू होता जो रीड करता आलेला नाही सुधीरला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला त्यानंतर पुढच्या बॉलवरती मात्र शानदार फटका खेळलाय चेंडूला सरळ डिक्लर झोन मध्ये खेळून काढलं ज्या ठिकाणी सिंगल धाव आलेली आहे याही वेळेला पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय जबरदस्त गोलंदाजी मिस्टर बंटी एलकर यांची सातत्यानं जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूचा मारा करण्यामध्ये बंटी यशस्वी ठरलेला आहे त्यानंतर मात्र अकोट टप्प्याचा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे पहिलं षटक इथे संपलेलं आहे 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे अजून देखील 22 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूचा काही शिल्लक आहे 22 धावा बनवायचे आहेत अरिया फायटर संघाला जर या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं फार गरजेचं असणार आहे सर्व खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींनी चहा आणि बिस्किटचा आस्वाद घ्यायचा आहे चहा बिस्किटचं या ठिकाणी वाटप होत आहे सर्व खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी यांनी आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद षटक क्रमांक 2 मध्ये संकेतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे या मॅच मध्ये देखील त्याने खूप चांगला खेळ आपल्या समोर सादर केला वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक टीमसाठी षटक क्रमांक 2 मध्ये संकेत सज्ज होतोय यावेळेला डाव्या यष्टीवरचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय हलकासा स्विंग होताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला धाव मात्र या बॉलवरती भेटत नाही निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारा होता परंतु थोडंसं डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दिशा भरकटलेली होती अनुशासन या ठिकाणी फार महत्वाचं असेल मुकाबला जीतना है तो तन और मन का संतुलन बनाए रखने की आवश्यकता होती है अनुशासन का खेल दिखलाने की जरूरत होगी
यावेळेला मात्र कोणती चूक केलेली नाही या बॅटर्सने. डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलेला आहे. सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय 6 धावा धावपलकावरती कंप्लीट होत आहेत. ओहो, जबरदस्त झेल पकडला इथे. एका हातामध्ये झेल पकडत रिया फायटर संघाचा जो स्टार खेळाडू होता त्याला माघारी पाठवलेला आहे. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पकडलेला आहे अंबामाता टायगर्स संघाने. वेल प्ले अंबामाता टायगर्स. अमित जबरदस्त झेल पकडलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेमधला जर आपण पाहिलं तर अर्थात नक्कीच सर्वोत्तम झेल आपल्याला पाहायला भेटू शकेल. 6 धावा धावपलकावरती कंप्लीट झाले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शुभम आणि त्याचबरोबर अमित यांच्यामधला तो हलकासा संवाद आपल्यापर्यंत पोहोचलेला होता. जिंकणारा संघ एम सुपर टायटन्स बरोबर सेकंड क्वालिफायर संघ सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. नारायण आयरे यांना प्रमोट केलेला आहे. वय वर्ष 55, परंतु युवकांना देखील लाजवेल, तरुणांना देखील लाजवेल एवढा जोश आपल्याला पाहायला भेटतोय. शानदार स्ट्रोक होता. शुभमच्या दिशेने फटका खेळलेला होता. अर्थात सुदैवी ठरतोय अंबामाता टायगर्स की चेंडू डिफेंड झाला, अन्यथा चौकारी होऊ शकला असता. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलेला चेंडू होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. शानदार डिफेन्स आपण पाहतोय. रिया फायटर्स आणि त्याचबरोबर अंबामाता टायगर्स यांच्यामध्ये हा फर्स्ट एलिमिनेटरचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो अशा पद्धतीची ही लढत आपण सर्वजण पाहतोय. दुसरा षटक देखील संपलेला आहे. 7 धावा केवळ धावपलकावरती कंप्लीट झालेले आहेत. 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच 19 धावांची आवश्यकता. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 9.50 ची सरासरी येणाऱ्या 2 षटकांमध्ये आवश्यक आहे. ते रिया फायटर्सला आक्रमक पवित्रा धारण करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 2-2 चौकार मारावे लागतील रिया फायटर्सला, जेणेकरून सेकंड क्वालिफायर मध्ये जर पोहोचायचं असेल तर. रुपेश रसाळ थोडेसे निराश, तोच कित्ता त्यांनी गिरवलाय. काही नवीन नाही या स्पर्धेमध्ये देखील. या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला ते आले त्यावेळेला एक स्वप्न बघितलेलं होतं. ओहो, यावेळेला यष्टीचित केलेला आहे अमितने. नारायण आयरे देखील पॅव्हिलियन मध्ये परत येत आहेत. सेलिब्रेशन अंबामाता टायगर संघाच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण आजमावतोय. अंबामाता टायगर संघाला सपोर्ट करताना मोठ्या प्रमाणामध्ये दर्दीक्रीडा रसिकांची गर्दी आपण आजमावतोय. तर व्यासपीठावरती हनुमंत भारदे आहेत. हनुमंत भारदे अंबामाता टायगर संघाचे सर्वात महागडे खेळाडू आहेत. खूप मोठी बोली त्यांच्यासाठी लागलेली होती आणि त्याच्यानंतर मात्र ते सातत्यानं प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत. सुरुवातीला ते सोल्ड झालेले नव्हते, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली. यावेळेला स्क्वेअर मारा आहे इथे. बंटीला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला संभवतः सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. नो डाऊट, ॲब्सोल्युटली. सिंगलच्या मदतीने रिया फायटर संघ हे टार्गेट अचीव करू शकत नाही. जर तुम्हाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळावे लागतील. सुधीरकडे ती क्षमता आहे. सुधीरने ते करून दाखवलंय. कालच्या पहिल्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले होते. यावेळेला बॅकफूट वरती गेलाय. पंचांचा मिस्टर एक्स्ट्राचा इशारा. एका अवांतर धावेची भर पडते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हे प्रयत्न आपल्याला इथे पाहायला मिळतील. कारण देतोय इथे बंटी, धावा बहाल करतोय प्रतिस्पर्धी टीमला. धावसंख्या 11 झालेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. एका धावेची भर धावपलकामध्ये पडते. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. 2 षटक तर संपलेत. यावेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू सरळ मर्यादा रेषेच्या पलीकडे. सुधीर आयरेच्या रूपामध्ये हा मोठा धक्का बसलेला आहे. तिसरा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परततोय. यवाना प्रेक्षकांना देखील अंदाज आलेला असेल कदाचित, जर मोठी उलटफेर झाली नाही तर अंबामाता टायगरचा संघ सेकंड क्वालिफायरच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला भेटू शकेल. परंतु क्रिकेटचा हा सामना आहे. अनिश्चितता या खेळामध्ये ठासून भरलेली असते. काही घडू शकतं. राऊंड विकेट. बंटी पुन्हा एकदा सज्ज होतोय. बंटीच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. साहिल त्या ठिकाणी सीमारेषेवरती तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिथे. त्याचा कॉन्फिडन्स वाढवला जातोय. बंटी 13-7 होतो. 13 मध्ये 7.
7 मध्ये 13. यावेळेला चौकार आलाय, जबर फाऊल आहे, धावा मिळणार नाहीयेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे. एक वेळेला बंटीने डोक्याला हात लावला होता. अय्यो रामा गजब हो गया रे. हनुमान बारदेचे हार्टबीट्स वाढले होते, परंतु ज्यावेळेला फाऊल हा शब्द ऐकला त्यावेळेला सुटकेचा निश्वास सोडलाय त्यांनी. 6 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न झाला होता या बॉलवरती, परंतु त्यासाठी पुढे जाऊन खेळणं पसंत केलेलं होतं. 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. शेवटचं षटक बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा झालेत. अजून देखील 13 धावांची आवश्यकता आहे, कारण प्रथमतः फलंदाजी करत असताना अंबामाता टायगर्सने 25 धावा बनवल्या होत्या. 26 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा आलेत. म्हणजे येणाऱ्या 6 बॉलमध्ये अजून देखील 13 धावांची गरज आहे. बघा या ठिकाणी मैदानाला तो अभिवादन करतोय. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले है नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. 6 बॉलमध्ये 13 धावा पाहिजेत आणि अशा परिस्थितीमध्ये संदेशच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. समोर आहे अरिया फायटर संघाचा युवा खेळाडू. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने शानदार ड्राईव्ह केलाय, ज्या ठिकाणी मात्र सिंगल भेटू शकेल. सिंगलच्या मदतीने तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रत्येक बॉलवरती चौकार मारण्याचा मानस पाहिजे. 5 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. होऊ शकतात आक्रमक पवित्रा धारण करणं फार गरजेचं राहील. हा देखील बॉल चांगला टाकलाय. थोडासा फ्लायटेड बॉल होता. ओव्हर पिच डिलिव्हरी, फलंदाज बीट झालाय. चेंडू सरळ यष्टिरक्षक अमितच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्याच्यानंतर श्वेत स्ट्रायकर बॅटरच्या जवळ येतोय. 4 बॉल 12 धावांची गरज आहे. म्हणजे इथे 2-3 चौकार कंपल्सरी आहेत 4 बॉलमध्ये. तर आणि तरच इथे सामना जिंकला जाऊ शकेल. यावेळेला अंबामाता टायगरच्या प्रांगणात सेलिब्रेशन. 3 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 3 बॉलवरती कंपल्सरी 3 चौकार पाहिजेत. यवाना प्रेक्षकांनी आता अंदाज बांधलाय अंबामाता टायगर्स क्वालिफाय होऊ शकेल संभवतः सेकंड क्वालिफायरच्या मॅच साठी. यस ॲब्सोल्युटली. शानदार चेंडू होता इथे. हाही चेंडू निर्धाव आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये संकेतने जो चौकार मारलेला होता त्याच्या जोरावरती क्वालिफायर 2 पर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा ठरू शकेल अंबामाता टायगर संघासाठी. यस या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यस खेळाडू बाद आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. हिट विकेट. बॅकफूट वरती जा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतःची विकेट गमावली आहे आणि त्यानंतर आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 1 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. कॅरिबियन मध्ये जी स्पर्धा झालेली होती त्याच्या ठिकाणी एका बॉलमध्ये 22 धावा पाहिजे होत्या आणि बनवल्या गेल्या होत्या त्या, परंतु इथे 1 बॉल आहे, 12 धावांची गरज आहे. यस अंबामाता टायगर्स विन द मॅच. अंबामाता टायगर्स विन द मॅच. क्वालिफाय टू सेकंड क्वालिफायर. मनपूर्वक अभिनंदन अंबामाता टायगर टीम. खूप खूप अभिनंदन. चला बंटी आपण टॉस करून घेऊया. चला सेकंड क्वालिफायरचा सामना जो डिसाइड करेल फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल. एम सुपर टायटन्स अंबामाता टायगर्स. या बोथ टीम कॅप्टन्स प्लीज वेलकम. बंटी या. एम सुपर टायटन्स. एम सुपर टायटन्स प्लीज वेलकम. एम सुपर टायटन्स. प्रवीण या.